नमस्कार मित्रांनो, फॅशन काप चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विदाऊट प्लेट नॅरो बॉटम पॅन्ट कट करणार आहोत. या पॅन्टचे मेजरमेंट आपण कस्टमरने अंगावर घातलेल्या पॅन्ट प्रमाणे घेतलेले आहे. कस्टमरने अंगावर घातलेल्या पॅन्टची सेम टू सेम फिटिंग आपण कस्टमरला देणार आहोत. घेतलेल्या पॅन्टचे मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. पॅन्ट कट करण्यापूर्वी माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला आता आपण पॅन्टची कटिंग सुरू करूया. हा कपडा सर्वच आहे. पॅन्टची किंवा शर्टची कटिंग आपण नेहमी उलट्या कपड्यावर करतो. ह्या कपड्याला मी उलटा करून घेतोय. हे बघा, उलटा कपडा करून घेतलेला आहे. आतल्या बाजूने सव्वाचा कपडा आहे आणि ही किनार आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी काय करायचंय, त्या किनार पासून अर्धा इंच पुढे असं एक मार्क करून घ्यायचा आहे. आणि सगळी कटिंग आपल्याला याच्या पुढच्या दिशेने करायची आहे. याला मी असं सरळ करून घेतो. या रेषेच्या इथे 1 इंच असं ठेवायचं आपल्याला. खालच्या दिशेने टेप ठेवायचा आहे आणि म्हणजे आहे पॅन्टची 37 मार्क करायचा आहे. आणि बॉटम मार्जिन किंवा बॉटम फोल्ड साठी 3 इंच आपल्याला ऍड करायचे. तुम्ही 2.5 इंच पण करू शकता. मी 3 इंच ऍड करतोय. आता याचा आपल्याला सेंटर काढायचंय. 18.5 18.5 मध्ये आपल्याला 2 इंच ऍड करायचंय. 20.5 इथं आपल्याला गुडघ्याचं माप लावायचंय. आता हे सेम मार्क आपण पुढच्या दिशेने लावूया. ज्याला आता आपण मार्क करून घ्यायचं. आता आपल्याला इथून या दिशेने 1 इंचचं माप लावायचे. हे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल मी कशा पद्धतीने मेजरमेंट घेतलं होतं. इथून इथे मी 1 इंचचं माप लावतोय. 27 सरळ करण्यासाठी इथं मी पुन्हा 27 लावतोय. तिथून इथे जे काय राहील ते आपला लटक किंवा खड्डा असेल. किती राहत आहे? 94 राहत आहे. हे लटक किंवा खड्डा राहील. हिपचं मेजरमेंट आहे 40. 40चा चौथा हिस्सा करायचा 10 इंच. या मार्क पासून पुढच्या दिशेने 10 इंच करायचं. तर 10 इंच आणि त्याच्यामध्ये 2.5 इंच आपल्याला ऍड करायचं. तर फ्रंट होईल 12.5 इंच. हे 12.5 आपल्याला इथं आपल्याला फोल्ड करायचं आणि सेंटर काढायचं. हा सेंटरचा मार्क इथं इथं आणि इथं लावायचा. संपूर्ण कपडा संपेपर्यंत मी मोजतोय. 7.5 7.5 त्यानंतर इथून आतल्या दिशेने 1.5 इंचावर एक मार्क करायचा. इथं आपल्याला गुडघ्याचं मेजरमेंट करायचं. गुडघा आहे आपला 19. त्याचा हाफ करायचा 9.5. 9.5चा हाफ करायचे 4.25. 4.25 आपल्याला इथं सेंटरला ठेवायचं आहे. इथं आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आहे आणि इथं 9.5ला मार्क करायचा. इथं आपल्याला बॉटमचं मेजरमेंट करायचे. बॉटम आहे आपला 15. 15चा हाफ करायचा 7.5. 7.5चा हाफ करायचे 4.25. 4.25 आपल्याला इथं सेंटरला ठेवायचं आहे आणि पुढच्या दिशेने एक मार्क करायचा आहे आणि इथं 7.5 इंचावर एक मार्क करायचा. त्यानंतर हा डॉट हा डॉट हा डॉट आपल्याला शेपून जोडून घ्यायचा आहे. त्यासाठी अशी पट्टी ठेवायची आपल्याला आणि शेप करून सेम शेप आपल्याला
मागच्या दिशेने घ्यायचा आहे. हा शेप झालेला आहे. आता आपण वरच्या बाजूला येऊया. इथून इथं हा 1.5 इंच आहे. हा मार्क आपल्याला मेजर करायचा. किती बोलतोय? पाऊण. म्हणजे सेम मेजरमेंट घ्यायचंय आणि इथं मोजायचंय. किती बोलतोय? 5.5. 5.5 मधून 5.5 ह्याच्यातून 5 इंच आपल्याला मायनस करायचं. कंबर आहे 34. 34 हा होतो 17. 17 हा होतो 8.5. इथं 8.5 इंचावर मार्क करायचंय. आणि इथल्या शिलाईसाठी आणि इथल्या शिलाईसाठी असं म्हणून 1 इंच आपल्याला ऍड करायचं, म्हणून 9.5 इंचावरती मार्क करायचं. तर आपण 5 इंच पण ऍड करू शकता, पण मी 1 इंच ऍड करतोय 9.5 इंच. इथं आपल्याला पॅन्टच्या हिपचं मेजरमेंट करायचं. इथं आपली चेन बसणार आहे. त्याच्यासाठी इथं एक 5 इंच 3 सोडून टेप ठेवायचा. टिप आहे आपली 40. तर हे 40 झालं. आणि शिलाईसाठी अर्धा इंच म्हणून इथं 10.5 इंच मार्क आहे. तर हा मार्क आणि हा मार्क आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर थोडंसं आत आले चालेल, शिलाई करताना आपण ऍडजस्ट करू शकतो. त्यानंतर पॉकेटचं मेजरमेंट लावूया. या मार्क पासून पुढच्या दिशेने 2 पॉकेट. पॉकेटची उंची आहे 7 इंच. त्यानंतर खालच्या दिशेने इथं 5 इंचावर एक मार्क करायचा आपल्याला. इथून वरच्या दिशेने चेनसाठी आपल्याला मार्क करायचा आहे 2 किंवा 2.5 इंच. कंबर आहे याची 34 आणि 8.5 तयार ठेवायचं. आता आपण बॅक फ्रंट कट करूया. याला मी असं साईडला ठेवतो. शिल्लक राहिलेला कपडा ओढून घ्या. इथं छोटी बाजू आहे, इथं मोठी बाजू आहे. ही मोठी बाजू आपल्याला या साईडने घ्यायची. त्यासाठी मी काय करतो, सगळं मोठी बाजू आपली या साईडला आहे. आता हा फ्रंट आहे ना आपल्याला असा ठेवायचा. इथं थोडस आपल्याला 1 किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा मार्क ठेवायचा आपल्याला. बॉटमला इथं 1.5 इंच मार्क करायचा आहे. इथून इथे 2.25 इंच ठेवायचंय. त्याचा अजून एक दुसरा प्रकार आहे. हे बघा, 19.5 आपला गुडघा होता ना, तर इथून अर्धा इंच आणि इथून अर्धा इंच, इथून अर्धा इंच आणि इथून अर्धा इंच फोल्ड करायचंय. 19 वर इथं मार्क करायचं. सेम इथं चाला बघा. ठीक आहे. त्यानंतर या रेषेपासून खालच्या दिशेने थाईचं मेजरमेंट करायचं आपल्याला. इथून खाली इथं थाई असते आपली 1.5 इंचावर. आपली तयार थाई ही 24 इंच आहे. तर आपल्याला आता इथं 24 इंचाचा मार्क करून घ्यायचा आहे.
क्रॉस मध्ये एक आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. इथून इथे अर्धा इंचावर एक मार्क करायचा आहे. इथून इथे अर्धा इंचावर एक मार्क करायचा आहे. हा मार्क आणि हा मार्क आपल्याला असा उलटा टेप ठेवून जोडून घ्यायचा आहे आणि या मार्क पासून टेप फोल्ड करायचा आहे आणि पुढच्या दिशेने टेप घेऊन इथं 24 इंचावर आपल्याला असं एक मार्क करायचं. आता हा मार्क आणि हा मार्क आपल्याला जोडून घेऊ. तिथून वरच्या दिशेने 1.25 इंचावर एक मार्क करायचा आहे आणि हा मार्क आपल्याला जोडून घ्यायचा आहे. सरळ रेष मारून घ्यायची. तिथून अर्धा इंच मागच्या साईडला एक मार्क करायचा आहे. या मार्क पासून पुढच्या दिशेने आपल्याला कमरेचं मेजरमेंट लावायचे. कंबर होती आपली 34. 34चा चौथा हिस्सा होतो 8.5. 8.5 आणि प्लस तर शिलाईसाठी अर्धा इंच 9 इंच इथे एक मार्क केला नाही. आणि बॅक फ्रंटला डाच मारण्यासाठी 1 इंच दुसरा मार्क आणि बॅक फ्रंटला मार्जिन ठेवायचे आपल्याला 2 इंच 2.5 इंच किती ठेवू शकता. 2 इंच ठेवतोय. त्यानंतर हा मार्क आणि हा मार्क आपल्याला जोडून घ्यायचा. आता इथं हिपचं मेजरमेंट करायचं. हिप होती आपली 40. 40चा चौथा हिस्सा होतो 10 इंच. इथून 5 इंच सोडायचंय आणि इथून अर्धा इंच शिलाईचं सोडायचंय. इथून आणि हा उलटा टेप ठेवायचा आहे. इथून आपल्याला टेप फोल्ड करायचा आहे. पुढच्या दिशेने घेऊन जायचं. आणि आपल्या हिपचं हाफ करायचं. हिप किती होती 40. 40 हाफ होतं 20 इंच आणि लुजिंगसाठी आपल्याला इथं अर्धा इंच ठेवणार आहे. जास्त टाईट पॅन्ट नाहीये म्हणून मी 20.5 ठेवतोय. जर टाईट पॅन्ट असली तर 26.25 ठेवायचं म्हणून मी इथं 20.5 ठेवतोय. म्हणजे अर्धा इंच मी लुजिंग देईन. आता हा मार्क आणि हा मार्क जोडून घ्यायचा आहे. तुम्ही हा मार्क करण्याच्या आधी हे केलं तर बरं पडेल. ऍक्च्युली मला हा मार्क आधी करायला पाहिजे नंतर हा करायला पाहिजे. काही हरकत नाही, सेमच आलेला आहे. हा मार्क आणि हा मार्क मी जोडून देईन. इथून वरच्या दिशेने एक अर्धा इंचावर आपल्याला असं मार्क करून घ्यायचा. इथं आपल्याला पॉकेटचं मार्किंग करायचे, पण ते या फ्रंटवर न करता खालच्या फ्रंटवर करायचे. कारण हा डावा फ्रंट आहे, खालचा उजवा फ्रंट. म्हणजे कट केल्यानंतर आपण खालच्या फ्रंटवर पॉकेटची मार्किंग करू.
याच्यातलं या मार्जिन मधलं अर्धा इंच आपलं शिलाईला जाणार आहे इथं. म्हणजे ज्यावेळेस हा फ्रंट जोडला जाईल त्यावेळेस इथं आपल्याची शिलाई येईल आणि एक्स्ट्रा अर्धा इंच आहे त्या ऍडजस्टमेंटसाठी आपण ठेवणार आहोत. ठीक आहे, म्हणून आपण इथं 1 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे. आता आपण या फ्रंटवर खालच्या पॉकेटची मार्किंग करूया. इथून खालच्या दिशेने 3.5 इंचावर एक मार्क करायचा. 3.5 इंचावर एक मार्क करायचा आपल्याला. इथून 2.5 इंचावर एक आपल्याला मार्क करायचा. पॉकेटची रुंदी आहे 5 इंच. या मार्क पासून पुढच्या दिशेने 5 इंचावर मार्क करायचा आहे. याला हाफ करायचं. आणि हाफ वाला मार्क पासून असा पट्टी ठेवायची. सरळ लिस्ट मारून घ्यायची. इथं आपण 1 इंच डार्क साठी ठेवलं होतं बॅक फ्रंट. अर्धा इंच असं 1 इंच आपण इथे डार्क मारून 0 मार्क. अशा पद्धतीने आपलं बॅक फ्रंटची कटिंग झालेली आहे.